इमॅजिन करा तुमच्याकडे असा AI असिस्टंट आहे जो फक्त बोलत नाही तर तुमच्यासाठी कामही पूर्ण करतो. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात AI डिक्शनरी ही मालिका. AI डिक्शनरी या मालिकेचा सीझन 2 आपण सुरू करत आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत AI एजंट म्हणजे काय आणि तो AIच्या जगात इतका गेम चेंजर का ठरत आहे. चला लगेच सुरुवात करूया. कल्पना करा तुम्ही AIला फक्त एक काम सांगितलं आणि पुढची सगळी जबाबदारी त्याने स्वतः घेतली. फ्लाईट शोधणं, हॉटेल बुक करणं, ईमेल पाठवणं आणि तुम्हाला फायनल रिझल्ट देणं. नाही, हे काही सायन्स फिक्शन नाही, हे आहे AI एजंटचं जग. सर्वात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर AI एजंट म्हणजे असं सॉफ्टवेअर जे फक्त प्रश्नांची उत्तरं देत नाही तर विचार करू शकतं, योजना बनवू शकतं आणि कृतीही करू शकतं. म्हणूनच आपण म्हणतो AI एजंट म्हणजे सॉफ्टवेअर दॅट कॅन थिंक, प्लॅन अँड ॲक्ट. पारंपरिक चॅटबॉट आणि AI एजंट यामधला हाच सर्वात मोठा फरक आहे. AI एजंटचा पहिला टप्पा म्हणजे टेक्स अ गोल. म्हणजे एजंटला सर्वप्रथम एक उद्दिष्ट दिलं जातं. उदाहरणार्थ तुम्ही सांगितलं पुढच्या आठवड्यात पुण्याहून बेंगलोरसाठी सर्वात स्वस्त फ्लाईट शोध. एक सामान्य चॅटबॉट कदाचित काही वेबसाईटची नावंही सांगेल, पण AI एजंट त्या गोलचा अर्थ समजून आवश्यक माहिती ओळखतो आणि पुढच्या स्टेप्सची तयारी सुरू करतो. पुढचा टप्पा असतो यूज टूल्स. आता AI एजंट फक्त त्याच्या ट्रेनिंग डेटावर अवलंबून राहत नाही. तो विविध टूल्स, APIs आणि डेटा सोर्सेस वापरू शकतो. आता फ्लाईटचं उदाहरण घ्यायचं झालं तर तो ट्रॅव्हल APIs वापरू शकतो, लाईव्ह प्राइसिंग तपासू शकतो, वेगवेगळ्या एअरलाईन्सची तुलना देखील करू शकतो. म्हणजेच एजंट केवळ माहिती देत नाही तर आवश्यक माहिती मिळवण्यासाठी बाहेरच्या सिस्टमसोबत काम देखील करतो. यानंतर येतो सर्वात महत्त्वाचा भाग, मल्टी स्टेप एक्झिक्युशन. मोठी कामं सहसा एका स्टेपमध्ये पूर्ण होत नाहीत. AI एजंट कामाला छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये विभागतो. उदाहरणार्थ सर्वप्रथम फ्लाईट शोधेल, त्यानंतर किमतीची तुलना करेल, नंतर सर्वोत्तम पर्याय निवडेल आणि आवश्यक असल्यास बुकिंग प्रोसेस देखील सुरू करू शकतो. म्हणजेच प्रत्येक टप्प्यानंतर तो पुढचा निर्णय घेत राहतो. आणि हे सर्व करताना AI एजंटला सतत मानवी मार्गदर्शनाची गरज लागत नाही. यालाच म्हणतात लिमिटेड ह्युमन हेल्प. एकदा गोल दिलं की एजंट बराचसा प्रवास स्वतः पूर्ण करू शकतो. म्हणूनच कस्टमर सपोर्ट, IT ऑपरेशन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, मार्केटिंग ऑटोमेशन आणि रिसर्च यासारख्या क्षेत्रांमध्ये AI एजंट्स झपाट्याने वापरले जात आहेत. तर थोडक्यात सांगायचं झालं तर AI एजंट हा फक्त चॅटबॉट नाही, तो गोल समजतो, तो टूल्स वापरतो, अनेक टप्प्यांमधून काम पूर्ण करतो आणि अंतिम उद्दिष्टाकडे सतत पुढे जात राहतो. यामुळेच OpenAI, AWS, Google आणि इतर अनेक कंपन्या AI एजंट्सला AIच्या पुढच्या मोठ्या टप्प्याप्रमाणे पाहत आहेत. आता तुम्हाला AI एजंट म्हणजे काय हे समजलं असेलच. पुढच्या भागामध्ये आपण पाहू AI एजंट प्रत्यक्षात काम कसा करतो. तुम्ही AIला एक काम दिलं आणि त्याने स्वतः विचार करून, माहिती गोळा करून, निर्णय घेऊन अंतिम परिणाम तुमच्यासमोर आणला. पण हे नेमकं घडतं कसं? AI एजंटच्या मागे कोणती प्रोसेस काम करते? प्रत्येक AI एजंटची सुरुवात एका गोलपासून होते. म्हणजेच युजर एजंटला एखादं काम सांगितलं जातं. उदाहरणार्थ माझ्यासाठी पुढच्या महिन्यात गोव्याचे 3 दिवसाचं बजेट ट्रिप प्लॅन तयार कर. हा गोल मिळाल्यानंतर एजंटला समजतं की त्याने नेमकं काय साध्य करायचं आहे. यानंतर एजंट त्या रिक्वेस्टचा अर्थ समजून घेतो. तो फक्त शब्द वाचत नाही तर युजरची गरज, कॉन्टेक्स्ट आणि अपेक्षित आउटपुट समजून घेण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ बजेट ट्रिप म्हणजे लक्झरी नाही, 3 दिवस म्हणजे मर्यादित वेळ आहे.
गोवा म्हणजे प्रवास, राहण्याची व्यवस्था आणि साईट सीइंग यांचा विचार करावा लागेल. म्हणजेच एजंट प्रथम प्रॉब्लेम समजून घेतो. आता एजंट प्लॅनिंग मोडमध्ये जातो. मोठं काम थेट करण्याऐवजी तो त्याचे छोटे टप्पे तयार करतो. उदाहरणार्थ, प्रथम प्रवासाचा खर्च शोधायचा, नंतर हॉटेलचे पर्याय तपासायचे, मग भेट देण्यासाठी ठिकाणं निवडायची आणि शेवटी संपूर्ण इटिनरी तयार करायची. यालाच एजंट प्लॅनिंग म्हणतात. पुढचा टप्पा म्हणजे ॲक्शन. आता एजंट आवश्यक टूल्स, APIs आणि डेटा सोर्सेस वापरायला सुरुवात करतो. याच ठिकाणी AI एजंट आणि सामान्य चॅटबॉट यांच्यातला मोठा फरक दिसून येतो. कारण एजंट फक्त ट्रेनिंग डेटावर अवलंबून राहत नाही, तो लाईव्ह इन्फॉर्मेशन मिळवू शकतो. उदाहरणार्थ, ट्रॅव्हल वेबसाईट तपासून पाहू शकतो, वेदर डेटा पाहू शकतो, मॅप्स वापरू शकतो किंवा एखाद्या कंपनीच्या डेटाबेसमधून माहिती मिळवू शकतो. आणि काम इथेच थांबत नाही. एजंट मिळालेल्या माहितीची पडताळणी करतो. रिझल्ट योग्य आहे का, आणखी माहिती हवी आहे का, गोल पूर्ण झाला आहे का, हे तो सतत तपासत राहतो. जर काही माहिती अपुरी असेल तर तो पुन्हा टूल वापरू शकतो, पुन्हा सर्च करू शकतो किंवा नवीन स्टेप घेऊ शकतो. म्हणजेच एजंट सतत विचार, कृती आणि पडताळणी करत राहतो. जेव्हा एजंटला वाटतं की गोल पूर्ण झाला आहे तेव्हा तो फायनल आउटपुट देतो. आपल्या उदाहरणात पूर्ण ट्रिप प्लॅन, अंदाजे बजेट, हॉटेल सजेशन्स आणि साईटसीइंग शेड्यूल तयार करून युजरला तो देऊ शकतो. म्हणजे युजरला फक्त माहिती नाही तर एक ॲक्शनेबल रिझल्ट मिळतो. आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. AI एजंट साधारणपणे एका लूपमध्ये काम करतो. समजा एजंटला गोल मिळाला, तो विचार करतो, माहिती गोळा करतो, रिझल्ट तपासतो आणि गरज असल्यास पुन्हा नवीन ॲक्शन घेतो. तो लूप तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत फायनल आउटपुट तयार होत नाही किंवा पुढे काही करण्याची गरज लागत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर AI एजंटचं काम 6 सोप्या टप्प्यांमध्ये होतं. गोल मिळतो, रिक्वेस्ट समजली जाते, प्लॅनिंग केली जाते, टूल्स वापरले जातात आणि रिझल्ट तपासले जातात आणि शेवटी ॲक्शन किंवा आन्सर दिले जाते. त्यामुळेच AI एजंट्स हे फक्त चॅटबॉट नसून डिजिटल जगातील खरे प्रॉब्लेम सॉल्व्हर्स बनत आहेत. कल्पना करा, तुम्ही एखाद्या कंपनीच्या कस्टमर केअरला मेसेज करता आणि काही सेकंदात तुमचा प्रश्न समजून योग्य उत्तर मिळतं. किंवा एक डेव्हलपर रात्री 2 वाजता प्रोडक्शन एरर पाहतो आणि AI त्याचे लॉग तपासून त्याला उपायही सुचवतो. हे साधे चॅटबॉट नाहीत, हे आहेत AI एजंट्स, जे फक्त उत्तर देत नाहीत तर परिस्थिती समजून कृतीही करू शकतात. चला पाहूया आजच्या जगात AI एजंट्स नेमके कुठे वापरले जातात. या भागामध्ये आपण AI एजंट्सचे 2 अतिशय लोकप्रिय आणि प्रत्यक्ष वापरातील यूज केसेस पाहणार आहोत. पहिली यूज केस आहे कस्टमर सपोर्ट ऑटोमेशन. सर्वप्रथम AI एजंट ग्राहकाचा प्रश्न वाचतो. उदाहरणार्थ, माझी ऑर्डर अजून डिलिव्हर झाली नाही किंवा मला रिफंड कधी मिळेल. पण एजंट फक्त प्रश्न वाचत नाही, तो कंपनीच्या सिस्टममधील ऑर्डर डेटा, अकाउंट माहिती, पॉलिसी नियम आणि इतर आवश्यक माहिती तपासून पाहतो. म्हणजेच तो एखाद्या कर्मचाऱ्यासारखा विविध सिस्टममधून माहिती गोळा करतो. माहिती मिळाल्यानंतर एजंट योग्य उत्तर तयार करतो. उदाहरणार्थ, आपला ऑर्डर ट्रान्झिट्समध्ये आहे आणि उद्या डिलिव्हर होईल किंवा रिफंडची विनंती असल्यास तो स्वतः रिफंड प्रक्रिया सुरूही करू शकतो. जर परिस्थिती जास्तच गुंतागुंतीची झाली, कॉम्प्लेक्स झाली किंवा ग्राहक खूपच नाराज असेल तर एजंट त्याचं संभाषण मानवी प्रतिनिधीकडे ट्रान्सफर करू शकतो. ही केवळ एक कल्पना नाही तर आधुनिक AI एजंट्स ग्राहकांची माहिती गोळा करू शकतात, APIs वापरू शकतात आणि व्यवसायातील डेटा समजून उत्तर देऊ शकतात. उदाहरणार्थ, Amazon, Shopify आणि अनेक बँका अशा एजंट आधारित सिस्टीम वापरत आहेत. आता दुसरी आणि डेव्हलपरसाठी अत्यंत उपयुक्त यूज केस पाहूया. दुसरी यूज केस आहे डेव्हलपर्स आणि IT ऑपरेशन असिस्टंट. समजा प्रोडक्शनमध्ये एखादी एरर आली तर सामान्यतः डेव्हलपरला लॉग्स, मॉनिटरिंग डॅशबोर्ड आणि सपोर्ट तिकीट तपासावे लागतात. AI एजंट हे सर्व डेटा काही सेकंदात वाचू शकतो. यानंतर एजंट संभाव्य कारणं आणि उपाय सुचवतो. उदाहरणार्थ,
डेटाबेस कनेक्शन टाइमआउटमुळे समस्या निर्माण झाली असावी किंवा हे कॉन्फिगरेशन बदलून पहा. काही संस्थांमध्ये एजंटला मर्यादित परवानग्या दिल्या जातात, म्हणून मानवी मंजुरी मिळाल्यानंतरच तो स्क्रिप्ट रन करू शकतो, डिप्लॉयमेंट सुरू करू शकतो किंवा मॉनिटरिंग चेक लावू शकतो. यामुळे ट्रबल शूटिंगसाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होतो. जे काम पूर्वी तासभरात घेत होतो ते काही मिनिटात पूर्ण होऊ शकते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे मायक्रोसॉफ्ट बिल्डच्या अपडेटमध्ये त्यांनी दाखवून दिलं आहे की एजंट मोड डेव्हलपर्सला कोड समजून घेणे, डिबग करणे, डिप्लॉय करणे, या समस्यांचे निराकरण करणे यामध्ये सक्रिय मदत करत आहे. म्हणजेच AI आता फक्त कोडिंग असिस्टंट राहिला नाही, तर तो खऱ्या अर्थाने एक डिजिटल सहकारी बनला आहे. थोडक्यात AI एजंट म्हणजे फक्त प्रश्नांची उत्तर देणारी प्रणाली नाही, तो माहिती गोळा करतो, निर्णय घेतो, आवश्यक कृती करतो आणि गरज पडल्यास माणसाची मदत घेतो. कस्टमर सपोर्ट असो किंवा IT ऑपरेशन्स, AI एजंट्स आधीच व्यवसायांचे काम करण्याची पद्धत बदलत आहे. आजकाल प्रत्येक ठिकाणी AI एजंट हा शब्द ऐकायला मिळतो. पण एक प्रश्न विचारूया, जर तुम्हाला फक्त हवामान विचारायचं असेल तर AI एजंट लागेल का? जर फक्त FAQची उत्तरं द्यायची असतील तर AI एजंट लागेल का? उत्तर आहे नेहमीच नाही. मग नेमकं AI एजंट कधी वापरायचं आणि कधी साधा चॅटबॉट पुरेसा असतो? चला हे अगदी सोप्या उदाहरणांसह समजून घेऊया. AI एजंट वापरण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या कामाचे स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे. जर तुमचा टास्कमध्ये पुढील गोष्टी असतील तर AI एजंट हा योग्य पर्याय ठरू शकतो. पहिली गोष्ट आहे मल्टी स्टेप्स. जर एखादे काम एकाच प्रश्न उत्तरात पूर्ण होत नसेल आणि त्यासाठी अनेक स्टेप्स पार कराव्या लागणार असतील तर AI एजंट उपयोगी ठरेल. जसं की आपण फ्लाईट बुकिंगचं उदाहरण घेतलं होतं. यासाठी ग्राहकाची माहिती तपासणे, उपलब्ध फ्लाईट शोधणे, शुल्क तपासणे, बुकिंग अपडेट करणे, अशा अनेक स्टेप्स लागतात. त्यामुळे हा एजंट त्यासाठी आदर्श यूज केस आहे. दुसरी गोष्ट आहे कॉम्प्लेक्स डिसिजन. काही निर्णय निश्चित नियमांवर आधारित नसतात, त्यामध्ये कॉन्टेक्स्ट समजून निर्णय घ्यावा लागतो. उदाहरणार्थ बँकेच्या लोन अप्रूव्हल प्रक्रियेत ग्राहकाचा इतिहास, उत्पन्न, जोखीम आणि इतर घटकही तपासावे लागतील. अशा ठिकाणी AI एजंट निर्णय प्रक्रियेला मदत करू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे अनस्ट्रक्चर्ड डेटा. डेटा नेहमीच एक्सेल किंवा डेटाबेसमध्ये नसतो. कधीकधी ईमेल्स, PDF, सपोर्ट तिकीट, डॉक्युमेंट्स किंवा चॅट कन्व्हर्जेशनमध्ये माहिती असते. उदाहरणार्थ एका इन्शुरन्स कंपनीला हजारो क्लेम डॉक्युमेंट्स तपासायचे असतात. AI एजंट हे सर्व डॉक्युमेंट्स वाचून आवश्यक माहिती शोधू शकतो. चौथी गोष्ट आहे टूल्स आणि API ॲक्शन्स. जर AIला फक्त उत्तर द्यायचे नसून काही ॲक्शन देखील घ्यायचे असतील तर एजंट आवश्यक ठरतो. उदाहरणार्थ माझी मीटिंग उद्या सकाळी 10 वाजता शेड्यूल कर, यासाठी कॅलेंडर API वापरावे लागते. किंवा माझा ऑर्डर कॅन्सल कर, यासाठी बॅकएंड सिस्टीममध्ये बदल करावा लागेल. पाचवी गोष्ट आहे ह्युमन रिव्ह्यू किंवा एस्केलेशन. सर्व निर्णय AIनेच घ्यावेत असे नाही. काही परिस्थितीमध्ये अंतिम मंजुरी माणसानेच द्यावी लागते. उदाहरणार्थ मोठा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन असेल किंवा इन्शुरन्स क्लेम अप्रूव्हल असेल किंवा लीगल डिसिजन्स असतील. AI एजंट माहिती तयार करू शकतो, पण अंतिम निर्णय मानवी तज्ज्ञच घेऊ शकतो. आता चॅटबॉट आणि AI एजंटमधील फरक पटकन समजून घेऊया. जर तुमचे काम फक्त सिंपल क्वेश्चन आन्सरिंगचे असेल, FAQ, प्रोडक्ट इन्फॉर्मेशन किंवा बिझनेस आवर, तर साधा चॅटबॉट अधिक चांगला पर्यायी ठरू शकतो. AI एजंट वापरणं म्हणजे इथे थोडंसं ओव्हरकिल ठरू शकतं. पण जर वर्कफ्लो मध्ये अनेक स्टेप्स आणि निर्णय असतील तर चॅटबॉट मर्यादित ठरतो. AI एजंट मात्र वर्कफ्लोसाठी सर्वात योग्य पर्याय आहे. आणखी एक महत्त्वाचा फरक म्हणजे रिअल टाईम API डेटा. उदाहरणार्थ लाईव्ह स्टॉक प्राइस, करंट ऑर्डर स्टेटस किंवा रिअल टाईम इन्व्हेंटरी. साधा चॅटबॉट ही माहिती स्वतः आणू शकत नाही, पण AI एजंट विविध सिस्टीमशी जोडून ती माहिती मिळवू शकतो. थोडक्यात समरी काय आहे तर AI एजंट तेव्हाच वापरा जेव्हा कामामध्ये अनेक स्टेप्स असतील, गुंतागुंतीचे निर्णय असतील, डॉक्युमेंट्स किंवा ईमेल सारख्या अनस्ट्रक्चर्ड डेटा असेल, बाहेरील
टूल्स किंवा APIs वापराव्या लागत असतील किंवा ह्युमन अप्रुव्हलची गरज असेल आणि जर फक्त साधे प्रश्न उत्तरं असतील तर चॅटबॉट पुरेसा ठरतो. लक्षात ठेवा, प्रत्येक समस्येसाठी AI एजंट हा उपाय नसतो, पण योग्य ठिकाणी वापरला तर तो व्यवसायाची कार्यक्षमता अनेक पटीने वाढवू शकतो. कल्पना करा, आज तुम्ही AIला एक प्रश्न विचारता आणि तो उत्तर देतो, पण उद्या तो तुमच्या आवडी लक्षात ठेवेल, स्वतः इंटरनेटवर माहिती शोधेल, वेगवेगळ्या सॉफ्टवेअरशी संवाद साधेल आणि इतर AI एजंटसोबत मिळून संपूर्ण काम पूर्ण करेल. हे काही सायन्स फिक्शन नाही, तर AI एजंटचं भविष्य आहे, जे आधीच आकार घेऊ लागला आहे. चला पाहूया AI एजंट्समधील सर्वात महत्त्वाचे ट्रेंड्स आणि पुढील काही वर्षात काय बदल होणार आहेत. AI एजंट क्षेत्र अत्यंत वेगाने विकसित होत आहे. आजचे चॅटबॉट उद्याचे डिजिटल कोवर्कर्स बनत आहेत. पहिला मोठा ट्रेंड आहे मोर रिझनिंग आणि मेमरी. आज बहुतेक AI सिस्टम एका संभाषणापुरते कॉन्टेक्स्ट लक्षात ठेवतात, पण भविष्यात एजंट्स दीर्घकालीन मेमरी वापरतील. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या ट्रॅव्हल एजंटला सांगितलं की तुम्हाला नेहमी विंडो सीट आवडते, तर तो एजंट पुढील प्रत्येक ट्रिपमध्ये ती माहिती लक्षात ठेवू शकेल. मायक्रोसॉफ्ट देखील अशाच एजंट सिस्टमवर काम करत आहेत, ज्यामध्ये अधिक चांगली रिझनिंग, पर्सिस्टंट मेमरी असेल. म्हणजे AI फक्त माहिती देणार नाही, तर तुम्हाला ओळखूही लागेल. दुसरा ट्रेंड आहे एक्सपॅन्डेड टूल यूज आणि ऑटोमेशन. आज AI मुख्यतः प्रश्नांची उत्तरं देतो, पण आता एजंट्स इंटरनेटवर सर्च करू शकतील, फाईल्स, APIs आणि कॉम्प्युटर ॲप्लिकेशन वापरू लागतील. उदाहरणार्थ, तुम्ही म्हणाल पुढील आठवड्यासाठी मुंबई ते दिल्लीचे स्वस्त फ्लाईट शोध आणि मला रिपोर्ट तयार करून पाठव. भविष्यात एजंट स्वतः सर्च करेल आणि डेटा गोळा करेल, तुलना करेल आणि रिपोर्टही तयार करेल. OpenAIने देखील ॲक्शन ओरिएंटेड सिस्टीमसाठी वेब सर्च आणि टूल युजेसवर भर दिला आहे. तिसरा अत्यंत रोमांचक ट्रेंड आहे मल्टी एजंट वर्कफ्लोज. कल्पना करा, एका एजंटकडे सर्व कौशल्य नसतील, त्याऐवजी अनेक स्पेशलाइज्ड एजंट्स एकत्र काम करतील. उदाहरणार्थ, एक एजंट रिसर्च करेल, दुसरा ॲनालाइज करेल, तिसरा प्रेझेंटेशन तयार करेल, चौथा क्वालिटी चेक करेल. जसं एखाद्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या टीम्स एकत्र काम करतात, तसंच AI एजंट देखील एकमेकांशी सहकार्य करतील आणि काम करतील. सेफ्टी आणि ह्युमन ओव्हरसाईट. पण जास्त ऑटोमेशन म्हणजे जास्त जबाबदारी, नाही का? म्हणूनच चौथा महत्त्वाचा ट्रेंड येतो सेफ्टी आणि ह्युमन ओव्हरसाईट. AI एजंट जितके शक्तिशाली होतील तितकीच सुरक्षा महत्त्वाची ठरेल. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, हेल्थकेअर रेकमेंडेशन किंवा एंटरप्राइज सिस्टममधील बदल, अशा ठिकाणी अंतिम नियंत्रण माणसाकडेच राहिला पाहिजे. AWS, मायक्रोसॉफ्ट दोन्ही कंपन्या सुरक्षित एजंट डिप्लॉयमेंट आणि गव्हर्नन्स फ्रेमवर्कवर मोठी गुंतवणूक करत आहेत. पाचवा ट्रेंड आहे एंटरप्राइज ॲडॉप्शन ग्रोथ. आज अनेक कंपन्या चॅटबॉट्स वापरत आहेत, पण भविष्यात भर असेल टास्क कंप्लीटिंग सिस्टम्सवर. म्हणजेच फक्त प्रश्नांची उत्तरं नाही, तर संपूर्ण काम पूर्ण करणारे एजंट्स. कस्टमर सपोर्ट, IT ऑपरेशन, फायनान्स, HR आणि सप्लाय चेन यासारख्या विभागांमध्ये एजंट्स मोठ्या प्रमाणात वापरले जातील. तर एकूण चित्र काय दिसतं आहे? AIचं भविष्य हे एकट्या चॅटबॉटमध्ये नाही, तर कनेक्टेड एजंट सिस्टीममध्ये आहे, जिथे एजंट्स विचार करतील, माहिती लक्षात ठेवतील, टूल्स वापरतील, एकमेकांशी सहकार्य करतील आणि मानवी देखरेखीखाली वास्तविक काम पूर्ण करतील. मायक्रोसॉफ्ट, AWS, OpenAI यासारख्या कंपन्या या भविष्यासाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत आहेत. म्हणूनच पुढील काही वर्षात AI वापरणाऱ्या कंपन्या आणि AI एजंट्स वापरणाऱ्या कंपन्या यांच्यात खूप मोठा फरक दिसू शकेल. तर मित्रांनो, AI एजंट्सचा प्रवास आता फक्त सुरुवात आहे. पुढील काही वर्षात हे एजंट्स आपल्या काम करण्याच्या पद्धतीत मोठा बदल घडवणार आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि AI व एमर्जिंग टेक्नॉलॉजीज विषयी अशा दर्जेदार कंटेंटसाठी माय डिजिटल डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मते भविष्यात AI एजंट्स कोणते काम सर्वात आधी पूर्णपणे बदलतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.
धन्यवाद.